नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील सांडपाणी ओपन स्पेसमध्ये सोडल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. तेव्हा यावर नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन 17 जुलै रोजी देण्यात आले आहे. वार्ड क्रमांक 1 मधील सांडपाणी हे नगर परिषदेने ओपन स्पेसमध्ये नागरिकांच्या घराकडे सोडलेले आहे. या पाण्यामुळे परिसरात राहणारे माजी सैनिक रतन डोंगरदिवे, उल्हास हाताळकर, अर्जुन साबे, विजय चांभारे, गजानन डांगे, देवा डबेलकर या सर्वांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांना या पाण्यामुळे रस्त्याने जाणे कठीण झाले असून या घाण पाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने या घाण पाण्यामुळे व ओपन स्पेसमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. आज आम्ही नगर परिषदमध्ये निवेदन पत्र देऊन आलेलं आहे. तरी नगर परिषदला सीओ, नगरसेवक, नगराध्यक्ष यांना तोंडी सांगण्यात आलं होतं की हे आमच्याकडे जो पाऊस आहे, हे जे गंद पाणी वार्ड क्रमांक 1 सांडपाणी सोडलेलं आहे. या सांडपाण्याचा आमच्या या लोकांना एवढा प्रॉब्लेम होत आहे. तरी आम्ही नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सांगून दिलेलं होतं की हे पाण्यामुळे आम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार आहे. आता हे पाहू शकता तुम्ही की पाणी किती घाण पाणी आहे. या पाण्यामुळे आमचे लहान मुलं येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. याच्याकडे नगर परिषदेने त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर माजी सैनिक मी व IB 7चा तालुका प्रतिनिधी नांदुरा या वतीने मी हे सांगतोय की मी 15 दिवसात माझं काम जर आमचे हे जर या रोडचे कामं झाले नाहीत तर मी उपोषणाला बसणार आहे. मला जर काही झालं किंवा काही प्रॉब्लेम आलं तर याची जिम्मेदार नगर परिषद ही राहील. स्वतःच्या पैशाने टाकणं लावला. नगर परिषदेला आतापर्यंत आम्ही खूप निवेदन दिले रस्त्याबद्दल, पण कोणी त्याची दखल घेतली नाही. आज माझे वडील सध्या खाली टाकलेले आहे, ते सध्या बाहेर बी आम्ही काढू शकत नाही या रस्त्यानं. अशी परिस्थिती या रस्त्याची होईल आहे. हे वार्ड नंबर 1चं पाणी पूर्ण आमच्या घराजवळ काढलेलं आहे. पाण्यानं आमचे घरं घेरलेले आहेत. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.